अध्यक्ष महोदय, मी शेतकऱ्यासाठी 40 वर्ष लढलो. 25 वर्ष शेतकऱ्याने मला निवडून दिलेला आहे. 2-2 हजार प्रवीण दटके लोकांचे 293 वरती चर्चा सुरू करूया. आपलं म्हणणं सांगितलं लोणीकर साहेब, आपण आपलं म्हणणं मांडलं. या ठिकाणी आता मंत्री महोदय, एक मिनिट मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, बोला. सन्माननीय मंत्री अध्यक्ष महोदय, महोदय, या सभागृहाचे एक ज्येष्ठ सदस्य सन्माननीय बबनराव लोणीकर यांनी ऐका ना, सरकारची भूमिका ऐका. आपण सरकारची भूमिका सरकारची भूमिका आपण आदित्य साहेब आपण खाली बसा. माननीय विरोधी पक्षाच्या सदस्यांना माझी विनंती आहे, आपण सरकारची भूमिका देखील समजावून घ्या. या ठिकाणी जे वर्तमानपत्रातनं समाज माध्यमांमधनं या सदनाचे सदस्य सन्माननीय बबनराव लोणीकर साहेबांच्या बद्दलचं वक्तव्य आलं, जे दूरदृश्य किंवा टीव्हीच्या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलं. आज त्यांनी या ठिकाणी त्याच्या बाबतीत त्याचा या ठिकाणी त्यांनी व्यक्तिगत सदस्य या सदनाचे म्हणून त्यांनी खुलासा केला की ऐका बसून बोलू नका. त्यांनी सागर साहेब बसून बोलू नका. त्यांनी बसून बोलू नका. त्यांनी या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की माझ्या मृत्यूनंतर माझ्या हाडांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचं या ठिकाणी नाव असलं जाईल. म्हणजे जो माणूस एवढ्या पोटतिडकीनं बोलतो आणि त्यांनी एवढंही सांगितलं की जर अशा पद्धतीच्या माझ्या बोलण्यामुळं काही लोकांच्या भावना दुखावल्या असतील तर ते म्हणले ना की अशा तुम्ही रेकॉर्ड काढा, तर मी शेतकऱ्यांची एकदा नाही 100 वेळा माफी मागतो. ते बोलले स्वतः. पण बसा, आपण पुढे जाऊया. हे त्यांनी मागितली ना, तुम्ही ऐकलं ना, रेकॉर्डवर आहे. रेकॉर्डवर आहे. खाली बसा. आणि सन्माननीय अध्यक्ष महाराज विषय संपला. सन्माननीय अध्यक्ष महाराज विषय झाला, पुढे जाऊया. सन्माननीय अध्यक्ष महाराज, त्यांची सुद्धा बाजू या ठिकाणी ऐकली पाहिजे. बरोबर. त्यांचा उद्देश शेतकऱ्याची अशा पद्धतीचा अपमान करण्याचा नव्हता. त्यांनी स्पष्ट सांगितलं की तरी सुद्धा ते ज्या व्यक्तीला उद्देशून बोलले, ज्या व्यक्तीचा संदर्भ देऊन ते भाषण करत होते, त्या व्यक्तीच्या बद्दल ते बोलले, पण तोडून मोडून ते सगळ्या शेतकऱ्यांना जोडलं गेलं. तरी देखील ते म्हणतात की मी शेतकऱ्यांची 100 वेळा माफी मागतो. ऑन रेकॉर्ड त्यांनी माफी मागितलेली आहे. पण अशा पद्धतीनं तोडून मोडून दाखवलेल्या टीव्हीच्या वक्तव्याचा राजकीय भांडवल आमच्या विरोधकांनी सुद्धा करू नये आणि या विषयावरती अध्यक्ष महोदय आपण पडदा ही विनंती. चला, प्रवीण दटके आणले काय? प्रवीण दटके 293 ची चर्चा आपण सुरू करावी. 293 ची चर्चा सुरू होईल. 293 वर बोलण्याकरता मला संधी दिली त्याबद्दल मी माननीय अध्यक्षांचा आभारी आहे. माननीय अध्यक्ष महोदय, मी या सरकारचा आभारी आहे. कारण या सरकारने तेव्हा बबनराव लोणीकरांवरून